श्री राम समर्थ. याआधी आपण काल भाग क्रमांक 33 बघितला होता. 34. आज 35वा भाग आहे. चुकून माझं पान जरा हल्लं. तर आज भाग क्रमांक आपण 35 बघणार आहोत, पण त्याआधी कालचा जो भाग होता क्रमांक 34 याला आपण स्पर्श करूया, लगेच पुढे जाऊया. श्रीराम. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की ही जी सती आहे ही दक्षाकडे जो यज्ञ होणार होता त्या यज्ञाकडे जायची तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि अर्थात नेहमीप्रमाणे तिने आपल्या पतीची अनुज्ञा घ्यायचं ठरवलं, परंतु भगवान शंकर हे ध्यानस्थ बसले होते, ते काही बोलत नव्हते. तेव्हा तिने त्यांना सांगितलं की असं असं आहे, जायला पाहिजे, सगळे लोक जात आहेत वगैरे वगैरे वगैरे. अर्थात ते काय तितकेसे तयार नव्हते, काही बोलत नव्हते. शेवटी तिने सांगितलं, अहो फार जवळचे लोक आहेत आपले, पती, गुरु, माता, पिता यांच्याकडे आपल्याला आमंत्रणाची पण गरज नाही आहे, त्यामुळे जायला हरकत नसावी, तेव्हा आपण मला परवानगी द्यावी. आणि हेही लक्षात ठेवा की आपण भगवंत आहात, मी नाही आहे, ही एक सामान्य स्त्री आहे, तेव्हा माझ्या मनात अशी इच्छा निर्माण होणारच आहे, तेव्हा ते मला हे समजून परवानगी द्या. अशा प्रकारे तिने महादेवाला सांगितलं. महादेवांना सुद्धा थोडं हसू आलं. महादेव म्हणाले, आता काय म्हणू तुला, तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, शास्त्र वगैरे सांगतेस ते की माता पिता किंवा असे काही लोक असतील त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता, त्याच्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला आमंत्रणाची गरज नाही, हे अगदी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जिथे तू जाणार आहेस ते लक्षात ठेव की काही ठिकाणी अशी जरी लोकं असली तरी जर त्यांच्या मनात जर द्वेष किंवा क्रोध असेल तर मात्र तुझी ही व्याख्या चुकीची ठरू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे जाणं तितकंसं काय उचित होणार नाही. कारण ज्यांच्याकडे तू जाऊ इच्छितेस ते जरी तुझे वडील असले, जरी तू त्यांची आवडती मुलगी असलीस तरीसुद्धा त्यांचं माझ्याविषयीचं मत काय फार चांगलं नाही आहे, आणि त्याच्यामुळे कदाचित तू तिथे जाणं तितकंसं काय उचित होईल असं मला वाटत नाही आहे, असं त्यांनी व्यक्त केलं. पण असं व्यक्त करूनसुद्धा तिच्या मनात जायची इच्छा होतीच. काय करावं आत बाहेर करता करता तिने ठरवलं नाही जायचं. जायचं ठरवल्यावरती अर्थात ती निघाली तडकाफडकी. परंतु निघाल्यावरती भगवान शिवांनी आपल्या गणांकडे बघितलं. गण समजले की भगवंताला काय हवं आहे. सर्व गण जे आहेत ते तिच्याबरोबर निघाले आणि नंदी महाराजसुद्धा बरोबर होते. नंदीच्यावरती ती स्वार झाली आणि यथावकाश सगळे जे आहेत ते ज्या ठिकाणी हा महायज्ञ सुरू होता त्या ठिकाणी पोचले. यज्ञाच्या तिथे पोचल्यावरती यज्ञाचं वातावरण अतिशय सुंदर होतं. सगळीकडे यज्ञ साहित्य जिकडे इकडे ठेवलेलं होतं. भरपूर प्रकारची लोकं तिथे आली होती. देव सगळे आले होते, सगळे ऋषी मुनी सगळी लोकं तिथे आली होती. ती अतिशय आनंदात तिथे गेली. परंतु तिथे गेल्यावरती तिचा भ्रमनिरास झाला. कारण दक्ष प्रजापती जो आहे तिचे जे वडील होते त्यांना ती आवडलेलं काय फारसं आवडलं नव्हतं, आणि म्हणून त्यांनी तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. आणि शिवशंकराशी तिचा विवाह झाला असल्यामुळे त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. आणि अर्थात यज्ञामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला ही गोष्ट जाणवली होती की दक्षाने काही आपल्या मुलीला काही वेलकम केलेलं नाही आपल्या भाषेमध्ये. तिच्या उपस्थितीमुळे त्याला काही फारसा आनंद झाला नाही. त्यांनी तिची दखल पण घेतली नाही आहे हे इतरांच्या लक्षात आलं. त्यामुळे इतर सगळे लोक तिच्यापासून लांब राहिले. कारण जर आपण जवळीक केली, आपण जर तिला हाक मारली तर दक्षाला राग येईल. फक्त तिची आई आणि तिच्या बहिणी अशा काही जे लोक होती तेवढीच फक्त तिला प्रेमाने भेटली, तिची विचारपूस केली. सतीला त्यांनी बसायला आसन दिलं, अनेक प्रकारची उपहार पण देऊ केले, पण तिने यापैकी कशाचा पण स्वीकार केला नाही. कारण अर्थात तिला हे जाणवत होतं की एवढी तिच्या लोकं सोडली तर बाकी सगळे जे आहेत ते माझ्या जवळसुद्धा येऊ इच्छित नाहीत, माझ्याशी कुठल्याही प्रकारचं नातं पण दर्शवू इच्छित नाहीत, हे तिला स्पष्ट लक्षात आलं. म्हणून तिने या गोष्टीचा स्वीकार केल्यानंतर ती जेव्हा पुढे गेली, यज्ञ जिथे सुरू होता
त्या ठिकाणी जेव्हा ती पोचली तेव्हा तिला हेही लक्षात आलं की यज्ञामध्ये हविद्रव्य वेगवेगळ्या प्रकारचे आणलेत, वेगवेगळ्या देवांसाठी आणलेत, परंतु भगवान शंकरासाठी म्हणजे तिच्या पतीसाठी कुठल्याही प्रकारचं हविद्रव्य आणलेलं नव्हतं. किंबहुना दक्षाने आधीच जाहीर केलं होतं की मी शंकरांना कुठल्याही प्रकारचं हविद्रव्य देणार नाही, त्यांना हा हक्क नाही. अशा प्रकारे त्याने केलं होतं. ते हे बघितलं होतं, मात्र तिला खूपच राग आला. तिला असं वाटलं की अपमानाचा हा कळस झाला, माझा अपमान केला, पण माझ्या पतीचा पण इतकं जाहीरपणे अपमान करतात याचं तिला फार दुःख झालं. तेव्हा तिला राहवलं नाही आणि ती म्हणाली सर्वांसमोर, आपल्या वडिलांना उद्देशून म्हणाला की तुम्ही काय हे अशा प्रकारे वागता आहात, अतिशय श्रेष्ठ अशा देवाला तुम्ही अशा प्रकारची वागणूक देता आहात. अहो, ज्यांचं 2 अक्षरी नाव जरी फक्त तुम्ही चुकून जरी घेतलं मुखात तरी पण तुमचं पाप नष्ट होऊ शकते. इतकं पावित्र्य त्या नामामध्ये. तुमच्या फक्त वरच्या बाह्य अंगाकडे बघून तुम्ही असं वागताय की ते फक्त स्मशानात राहतात किंवा चिताभस्म लावतात म्हणून ते काय अमंगल झाले. अहो, असं जर असतं तर त्यांच्या चरणावरचं निर्माल्य ब्रह्मदेवानी आपल्या शिरावर धारण केलं नसतं. पण हे तुम्हाला का दिसत नाही? तुम्ही का त्यांना अशा प्रकारची वागणूक देता? खरं पाहिलं या जागी खरंच कोणी जर शक्तिशाली जर एखादी व्यक्ती असती तर त्या व्यक्तीने लगेच तुम्हाला शासन दिलं असतं. शास्त्र तर असं म्हणते की अशा प्रकारे जर आपल्या गुरुचा कोणी जर निंदा केली तर त्याला आपण शासन केलं पाहिजे, आणि जर शासन करण्याची हिंमत नसेल तर आपण तिथून निघून गेलं पाहिजे असं शास्त्र म्हणतं. आणि आपण त्या माझ्या परमेश्वराची, माझ्या पतीची अशा प्रकारे निंदा केली, त्याचं मला खरंच दुःख आहे, नवे मला खेद आहे. मी आपल्याला थांबवू पण शकत नाही. मग आता दुसरा एकच भाग शिल्लक राहिला, आणि तो म्हणजे हे जे माझे शरीर आहे जे आपल्यापासून निर्माण झालं आहे, मला त्याचा आज घृणा वाटते की मी आपली मुलगी आहे आणि अशा प्रकारे आपण माझ्या पतीशी वागता आहात. म्हणून हे शरीर जे आहे ते मी या ठिकाणी आता ठेवू इच्छित नाही. हे शरीर मी त्याग करू इच्छिते. भगवान शंकरांचा इतका अपमान मी सहन करू शकत नाही, अशा प्रकारचे उद्गार तिने काढले. ती म्हणाली, मला खरंच खेद वाटतो की आमचं ऐश्वर जे आहे हे तुम्हाला काय ते समजलं नाही, कारण ते अव्यक्त आहे आणि तुम्ही आमच्या दिसणाऱ्या गोष्टीकडे बघत होता, कारण तुमच्याकडे आत्मज्ञान नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा एका व्यक्तीची मी मुलगी आहे. मला लाज वाटते आज की मी तुमच्यापासून उत्पन्न झालं आहे, आणि म्हणून मी ठरवलं की हे जे शरीर आहे या शरीराचा मी आता त्याग करणार आहे. मला या शरीराची पण घृणा निर्माण झाली आहे, आणि म्हणून हे शवतुल्य शरीर आता मी त्याग करणार आहे. असं म्हणून सतीने मौनव्रत स्वीकारलं. उत्तरेकडे ती जमिनीवर बसली आणि अर्थात तिने योग मार्गाने, अर्थात प्राणायाम करून आपलं शरीर त्यागण्यासाठी हळूहळू हळूहळू तिने तो प्राण होता तो हळूहळू नाभीचक्रातून वर आणून तिने तो हृदयामध्ये स्थापित केला. आणि त्यानंतर प्राणत्याग करतानाच तिने हेही ठरवलं की केवळ प्राणत्याग करायचं नाही तर हे शरीरसुद्धा या ठिकाणी भूतलावर ठेवायचं नाही, हेही नष्ट करायचं आहे. आणि म्हणून प्राणत्याग करत असतानाच तिने अग्निदेवाची सुद्धा अर्थात धारणा केली, अग्नी आणि वायूची. आणि त्यांची धारणा केल्यामुळे अर्थात त्याच्या शरीरामध्ये अग्नी आणि वायू हे दोन्ही प्रगट झाले. आणि हे करत असताना तिने भगवान शंकरांच्या चरणकमलाचं चिंतन मात्र करायला सुरुवात केली आणि इतर सगळे विचार सोडून दिले. आणि नंतर दुसऱ्या क्षणी तिने शरीराचा त्याग केला, प्राणांचा त्याग केला, आणि तिचं शरीर जे आहे ते अग्नी देवतेने अर्थात भस्म करून टाकलं. आणि एका क्षणामध्ये हे सगळं घडून गेलं. योग अग्नीमुळे तिचं शरीर त्या ठिकाणचं नाहीसं झालं आणि राखेचा एक छोटासा ढीग तिथे निर्माण झाला. अशा प्रकारे जेव्हा सतीने देहत्याग केला तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला. सगळे लोक घाबरले की अरे काय हे घडलं, यज्ञ चालू आहे एकीकडे आणि हे अशा प्रकारची घटना घडावी, दक्षाचं काय हे वर्तन आहे. प्रत्यक्ष त्याच्या मुलीला या ठिकाणी देहत्याग करावा लागला.
काय हे घडते? दक्ष प्रजापती आहे. त्याचं काम आहे की प्रजेचं रक्षण करणं, आणि स्वतःच्या मुलीचीही अशी अवस्था घडली आणि हा माणूस बघतोय फक्त. काय हे? आणि हे घडण्याचं कारण अर्थात एकच आहे की दक्ष प्रजापतीला अतिशय गर्व निर्माण झालेला आहे, आणि म्हणून त्या गर्वामुळेच त्याने आपल्या प्रिय अशा ह्या मुलीला सुद्धा शरीर त्याग करण्यातून थांबवलं नाही. अशा प्रकारची कुजबूज सगळे देव, सगळे ऋषी एकामध्ये करत होते. आणि त्याच वेळेस जे इतर गण होते, ते इतर गण जे आहेत त्यांना सुद्धा अर्थात प्रचंड राग आला, आणि ते त्या यज्ञामध्ये असलेल्या सर्व लोकांना मारण्यासाठी उठले. या आधीसुद्धा ते उठले होते, परंतु सतीने त्यांना अडवलं होतं. परंतु आता सती नसल्यामुळे त्यांनी अतिशय रागाने या यज्ञाचा ध्वंस करायचं ठरवलं. ते जेव्हा यज्ञाचा ध्वंस करण्यासाठी आले त्यावेळेस तिथे भृगुमुनी होते. त्या भृगुमुनींनी यज्ञकुंडामध्ये एक विशिष्ट प्रकारची आहुती दिली आणि एक विशिष्ट प्रकारचा मंत्र म्हणला, ज्यामुळे यज्ञकुंडातून ऋभू नावाचे हजारो देव प्रगट झाले. आणि ते जे देव होते त्या देवांनी या सर्व गणांचा, शंकराच्या पराभव केला आणि त्यांना पिटाळून लावलं. आणि अशा प्रकारे या यज्ञावरचं आलेलं संकट त्यांनी तात्पुरतं का होईना पण टाळलं. पण त्यानंतर पुढे काय झालं, हे संकट तात्पुरतं कसं टळलं आणि पुढे काय होणार होतं, हा जो भाग आहे तो आज आपण पुढे बघूया महाराजांच्या कृपेने. श्रीराम समर्थ. श्रीराम. भाग क्रमांक 35. श्रीराम. आवाज सर्वांना ऐकू येतो का? एकदा सांगा मला प्लीज. श्रीराम. संकट तात्पुरतं टळलं होतं. जे भूतगण किंवा जे शिवगण होते, या शिवगणांनी यज्ञ विध्वंस करण्यासाठी आक्रमण केलं, परंतु भृगु ऋषींच्या मुळे त्यांचा पराभव झाला. अर्थात पराभव झाल्यावरती घेऊन ते निघाले आणि सरळ कैलास पर्वतावर परत आले. आल्यावर त्याने अर्थात भगवान शंकरांना हा सगळा वृत्तांत त्याने दिला. आणि अर्थात भगवान शंकरांना थोडीशी या गोष्टीची कल्पना होतीच की आता अशा काही गोष्टी घडणार आहेतच. आणि खरोखर तसं सगळं घडलं. आणि जेव्हा ह्या परत आलेल्या गणांनी त्याने अशा प्रकारे सगळं सांगितलं की हे असं असं सगळं घडलं आहे आणि सतीने प्राणत्याग केला आहे, हे जेव्हा मात्र त्याने ऐकलं तेव्हा मात्र त्यांना अतिशय क्रोध आला. त्याने अतिशय उग्र असं रूप धारण केलं. त्यांना प्रचंड क्रोध आला होता. दात ओठ चावत त्यांनी आपल्या डोक्यावरची एक जटा उपटली आणि ती जमिनीवरती जोरात आपटली. ज्या क्षणी ती जमिनीवर आपटली गेली प्रचंड आवाज निर्माण झाला आणि त्यातून एक अक्राळ महाकाय असा पुरुष निर्माण झाला. त्याचं शरीर इतकं विशाल होतं की ते स्वर्गाला स्पर्श करत होतं. त्याला 1000 हात होते. त्याचा मेघासारखा श्यामवर्ण होता. त्याला सूर्यासारखे 3 डोळे होते. विक्राळ दाढा होत्या आणि अग्नीच्या ज्वाळांसारखे लाल जटा होत्या. त्याच्या गळ्यामध्ये प्रेताच्या मुंडक्याच्या माळा होत्या. हातात अर्थात निरनिराळे शस्त्र, 1000 हात काय असेच नव्हते, अनेक प्रकारची शस्त्र होती. आणि तो भगवंतासमोर हात जोडून म्हणाला, भगवंता बोला, काय आज्ञा आहे माझ्यासाठी. तेव्हा अर्थात भगवान शंकर त्याला म्हणाले, तू माझाच अंश आहेस हे लक्षात ठेव. आणि म्हणून आता हे जे माझे पार्षद आहेत त्यांचा सेनापती तुला व्हायचं आहे. तुझं नाव वीरभद्र आहे, लक्षात ठेव. आणि तू आता या माझ्या पार्षदांचा सेनापती हो आणि दक्ष आणि त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर, ही माझी तुझ्यासाठीची आज्ञा आहे. अशा प्रकारे भगवंताने त्याला आज्ञा दिली की जा, आत्ताच्या आत्ता जा आणि त्या यज्ञाचा ध्वंस करून टाक.
बस भगवंताच्या आज्ञेचा फक्त येण्याचीच वाट होती. वीरभद्र लगेच निघाला. अर्थात निघण्यापूर्वी त्याने भगवंताला एक प्रदक्षिणा घातली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर म्हणाला की आता बघा मी काय करतो. प्रचंड गर्जना करत अतिशय वेगाने तो तिथून निघाला. अर्थात त्याच्याबरोबर त्याचं सैन्य होतंच, भूतगण सगळं त्याच्याबरोबर होतंच. या सगळ्यांना बरोबर घेऊनच तो निघाला होता. दक्षाच्या यज्ञमंडपाकडे तो धावला. त्याचं जसं वर्णन केलं की अतिकाय महाकाय असं रूप, अतिशय प्रचंड की सूर्याला त्याचं डोकं स्पर्श करून, म्हणजे विचार करा किती विशाल शरीर असेल. आणि असं प्रचंड महाकाय शरीर घेऊन जेव्हा तो वेगाने निघाला या यज्ञमंडपाच्या दिशेने, तेव्हा सर्वत्र वारा सुटला, धूळ उडायला लागली सगळीकडे, सर्वत्र अंधार पडला, कारण धूळ चराचरामध्ये पसरली. आणि त्यामुळे सर्व लोक चर्चा करायला लागले, अरे हा अंधार कशामुळे पडला, ही धूळ वावटा आली तरी कुठून, झालंय काय, काहीतरी नक्कीच वाईट घडणार असं वाटतंय. संध्याकाळ तर अजून झालेली नाही आहे, कारण झाली असते तर रानामधून गायी येताना दिसले असते, पण असं काही झालेलं नाही. मग ही धूळ कशी आली, काळोख कसा पडला, अहो घडलंय काय. प्रलय तर आला नाही जवळ. मनामध्ये ही पण भीती होती की असं काहीतरी होतं आणि प्रलय होतो असं ऐकलेलं आहे, प्रलयाची वेळ तर नाही आली ना. अशा प्रकारे तिथे यज्ञमंडपातले सगळे लोक आपसामध्ये चर्चा करायला लागले. दक्षाची जी पत्नी होती प्रसूती, आणि अर्थात इतरही स्त्रिया तिकडे होत्याच, त्या म्हणाल्या आमच्या ह्या पतीने किती चुकीची गोष्ट केली आहे. सर्वांच्या समोर त्याने त्याच्या एकेकाळच्या आवडत्या मुलीचा तिरस्कार केला आणि तिने देहत्याग केला तरी पण तिला थांबवलं नाही. आणि त्याच पापाचं फळ आता हे बहुतेक आहे, कारण सतीने देहत्याग केला, ती तर निर्दोष होती, पण तिने देहत्याग केला त्याचं कारण म्हणजे अर्थात तिचा पिता होता. आणि तिने देहत्याग का केला तर भगवान शंकराचा अनादर दक्षाने केला आणि म्हणून तिने देहत्याग केला. त्यामुळे आता जे काही घडलं आता हे आधीच्या सगळ्याचं पाप जे आहे, भगवान शंकरांच्या निंदेचं पाप, सतीच्या शरीर त्यागाचं पाप, जे काही पाप आहे, या सर्व पापाचा धनी केवळ आणि केवळ आमचा पती म्हणजेच दक्ष प्रजापती आहे, यात शंकाच नाही. आणि कदाचित हे ज्या प्रकारचं कृत्य त्यांनी केलं आहे, त्या प्रकारच्या कृत्यामुळेच कदाचित हे असं काहीतरी आता अवचित घडण्याच्या मार्गावर आहे. आता माहीत नाही काय होतं, देवाची फक्त ती प्रार्थनाच करा. आणि अशा प्रकारे या दक्ष प्रजापतीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या पण अशा प्रकारे चर्चा करायला लागल्या. सर्वत्र भयाचं वातावरण पसरलं होतं. आणि अशा वेळेसच हा वीरभद्रा आपली सगळी सेना घेऊन त्या ठिकाणी यायला लागला. सर्वत्र भयंकर अपशकुन होत होते. आणि हे अपशकुन होत असतानाच सर्व गण जे आहेत ते त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी या संपूर्ण यज्ञमंडपाला घेराव घातला. कोणालाही बाहेर जायची संधी मिळता कामा नये हे त्यांनी ठरवलं. सर्व भूतगणांकडे, सर्व गणांकडे वेगवेगळी शस्त्र होती. त्या सर्वांनी पहिलं काम काय केलं असेल ते यज्ञमंडप जो आहे तो ध्वस्त करायचं ठरवलं. आणि मग त्यांनी यज्ञशाळा जी होती ती तोडायला सुरुवात केली. कोणी खांब तोडायला सुरुवात केली, कोणी बांबू तोडून टाकले, कोणी काय नष्ट केलं, कोणी सभामंडप खाली आणला. असं प्रत्येकाने ते जे काय होतं ते ध्वस्त करायला सुरुवात केली. काही जे गण आहेत ते पाकशाळेत पोचले, त्यांनी ती पण उद्ध्वस्त करून टाकली. काहींनी यज्ञाची भांडी फोडून टाकली, काहींनी अग्नीच विझवून टाकला आणि काहींनी त्याच्याही पलीकडे जाऊन यज्ञकुंडामध्ये लघुशंका सुद्धा केली, अपवित्र बनवून टाकलं. नाहीतरी दक्ष प्रजापती म्हणाले होतेत ना की तुम्ही सगळे अपवित्र आहात वगैरे वगैरे वगैरे, म्हणून त्यांनी हे यज्ञसुद्धा जे आहे त्याची जागा अपवित्र करून टाकली. अशा प्रकारे त्यांनी हा यज्ञकुंडाचा नव्हे, यज्ञ ठिकाणी असलेल्या सगळ्याच गोष्टीचं त्यांनी ध्वस्त करून टाकायला सुरुवात केली.
काही जे लोक होते त्यांनी मुली जे जिथे बसले होते त्यांना पण काही लोकांना त्रास द्यायला लागले. काही लोक जे होते तिथल्या जमलेल्या स्त्रियांना धमकवू लागले, चला इथून चालते व थांबायचं नाही. मणिमान जो होता भगवंताचा पार्षद, त्याने भृगु ऋषींना बांधून ठेवलं. त्याला माहिती होतं की भृगु ऋषी जर मोकळे झाले तर ते परत यज्ञात काहीतरी आहुती देतील. आणि आधी आहुती दिल्यामुळे काय घडलं की सगळे जे पार्षद होते त्यांना मार खावा लागला आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. आता परत जर त्यांनी काहीतरी जर यज्ञकुंडात एखादी आहुती दिली तर परत संकट व्हायचं. म्हणून त्यांनी पहिलं काम केलं की भृगु ऋषींना बांधून ठेवलं. आता काही धोका नाही, आता करा काय करायचं. हे सगळं घडलं. सगळे पार्षद विध्वंस करतात. वीरभद्र सरळ इकडे तिकडे न जाता प्रजापती दक्षाकडे गेला आणि त्यांनी दक्षाला बघता बघता जिवंत कैद केलं. नंतर त्याचे जे इतर पार्षद होते, जसं चंडीश नावाचा एक पार्षद होता भगवंताला, त्यांनी पुषा नावाच्या देवाला पकडलं. नंदी जो होता त्यांनी भग नावाच्या देवताला पकडून ठेवलं आणि प्रत्येकाला त्यांनी शासन द्यायचं ठरवलं. एकीकडे हे एकेका देवाला पकडतायत, त्यांना शासन देण्याचा विचार करतायत. दक्ष प्रजापतीला पकडण्यात आलं. हे सगळं बाकी लोक बघत होते की काय चाललं. आणि अर्थात हे बघितल्यावरती तिथे कोणी थांबायला नाही. सगळे लोक पळायला सगळ्यांनी सुरुवात केली. भृगुमुनी जे होते अर्थात त्यांना पकडून ठेवलं होतं, तरी पण ते हवन करण्याचा प्रयत्न करतच होते. वीरभद्रांनी काय केलं असेल तर त्यांची दाढी आणि मिशा उपटल्या. कारण जेव्हा मागे सभा झाली होती त्या प्रजापतीच्या सभेमध्ये महादेवांचा जेव्हा उपहास केला होता दक्ष प्रजापतीने, तेव्हा ते मिशांवर पीळ देत होते आणि हे याच्या लक्षात होतं. आणि म्हणून त्यांनी बरोबर फक्त मिशा आणि त्याच्या दाढी जी आहे ती उपटली. इकडे भग नावाचा जो देव होता त्याला सुद्धा एका पार्षदाने उचलून पृथ्वीवर आपटलं आणि त्याचे डोळेच काढले. बघा भगाला त्यांनी काय शिक्षा दिली. भगाचे डोळे जे आहेत ते एका पार्षदाने काढले. आणि कारण काय की जेव्हा ती महासभा झाली होती त्यावेळेस दक्ष महादेवांची निंदा करत होता. त्यावेळेस यांनी काय केलेलं, डोळ्यांनी खूण केली होती दक्षाला. कर कर काय होत नाही, कर कर. एक प्रकारे त्यांनी त्याला उत्तेजित केलं होतं. आणि म्हणून हे लक्षात ठेवून त्यांनी या भग नावाच्या देवाचे डोळेच फोडून टाकले. नंतर पुषा नावाचा जो देव होता त्यालाही पकडलं होतं एका पार्षदाने. त्याचे त्यांनी दात तोडले. कारण अर्थात दक्ष प्रजापती जेव्हा भगवंताच्या निंदा करत होता, शिव्या देत होता, तेव्हा हा दात काढून हसत होता. आणि अर्थात हे लक्षात ठेवलं होतं पार्षदांनी कोण काय करतंय ते, कोण काय काय करतंय हे सर्व पार्षदांनी लक्षात ठेवलं होतं. आणि आता संधी आल्यावरती त्याचा त्यांनी सूड उगवला. त्यांनी या देवाला पकडला पुषा नावाचा आणि त्याचे दातच तोडले. आपण म्हणतो ना 32 घशात घातली, तोच प्रकार झाला. फक्त दात तोडले, बाकी काही केलं नाही. आणि नंतर अर्थात पाळी होती दक्ष प्रजापतीची. त्याचा अपराध तर सर्वात मोठा. आणि अर्थात दक्ष प्रजापतीचा जो अपराध होता त्याला एकच शासन होते, म्हणजे देहांत शासन. दुसरं शासनच नव्हतं. असाही त्याला नंदीने शाप दिलाच होता आधी की तुझं जे मस्तक आहे ते नष्ट होईल आणि पुढे तुला बोकडाचं मस्तक लाभेल, असा शाप दिला होता. आणि तो शाप अर्थात पूर्ण होण्यासाठी हे मस्तक त्याचं नष्ट होणं जरूर होतच ना. आणि त्यामुळे वीरभद्राने हेच काम केलं की त्याचं जे मस्तक आहे ते त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला, असं वर्णन आहे. पण ते तुटत नव्हतं. कारण तो दक्ष प्रजापती होता ना, त्यामुळे त्याचा असा वध होत नव्हता. आणि मग त्यांनी काय केलं मात्र की यज्ञपशूला जसं मारतं तशा प्रकारे त्यांनी त्याचं डोकं धडा वेगळं केलं. म्हणजे काय केलं थोडक्यात की त्यांनी ते यज्ञामध्ये स्वाहा केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ते तुटलं. अर्थात भगवान शंकराचं त्यांनी स्मरण केलं आणि अर्थात त्याचा वध केला. आणि तेव्हा वध त्याचा झाला. नाही तर अन्यथा त्याचा वध होत नव्हता, त्याची त्वचा फाटत नव्हती. आणि मग त्याने अशा प्रकारे मारलं की जणू त्याचा आपण हवी द्रव्य जसं टाकतात की पशूला जसा बळ देतात तसं त्यांनी पशुसारखं त्याला कल्पलं. आणि अर्थात भगवान शंकरांचं स्मरण केलं आणि त्याचं मस्तक तेव्हा तुटलं. आणि मग ते त्यांनी यज्ञकुंडात टाकलं. म्हणजेच त्यांनी थोडक्यात हवन केलं कुंडामध्ये मस्तकाचं. आणि म्हणून
त्याला मृत्यू येऊ शकला, अन्यथा त्याचा मृत्यू येणं हे कठीण होतं. आणि अर्थात जेव्हा त्याने हे कृत्य केलं तेव्हा अर्थात बाकी सगळे लोक घाबरूनच गेले की दक्ष प्रजापतीचंच हवन केलं म्हणल्यावर आता काय शिल्लक राहिलं, सगळीकडे हाहाकार उडाला. परंतु भगवान शंकराचे सगळे अनुयायी मात्र अतिशय आनंदित झाले. ते अतिशय खुश झाले आणि वाहवा करायला लागले, वा वा वा, किती छान केलं वीरभद्रा, याला दुसरं उचित असं आणखीन कुठलंच त्याला शासन नव्हतं. बाकीच्यांना आम्ही काहीतरी शासन केलं, कोणाचे दात तोडले, कोणाचं मिशी उपटली, कोणाला काय केलं, पण दक्ष प्रजापतीला ह्यापेक्षा चांगलं शासन कुठलंच नव्हतं आणि तुम्ही फार छान केलं. अशा प्रकारे सगळे त्याची स्तुती करायला लागले. अर्थात भगवान शंकराचे जे गण होते हे फक्त अशा प्रकारे बोलत होते. बाकी सगळे लोक मात्र जे आहेत ते परत सुटले होते, जिथे जागा मिळेल तिथे जीव वाचवून. आणि अशा प्रकारे बघता बघता संपूर्ण यज्ञाचा विध्वंस झाला. यज्ञकुंड संपूर्ण जे आहे ते तर अपवित्र झालंच होतं. यज्ञ मंडप तोडला होता बऱ्याच पार्षदांनी. पाकशाळा जी होती ज्याच्या अनेक प्रकारचे पदार्थ बनवणार होते ते सगळी पाकशाळा उद्ध्वस्त केली होती. लोक तर सगळे कधीच पळून गेले होते. आणि मुख्य म्हणजे ज्याने हा यज्ञ करण्यासाठीचा संकल्प सोडला होता तो दक्ष प्रजापती आहे, त्याचंच हवन झालं होतं, त्याच्या मस्तकाचंच हवन झालं होतं. त्यामुळे आता यज्ञ प्रकार काही शिल्लकच राहिला नव्हता. आणि अशा प्रकारे भगवान शंकरांनी जी आज्ञा दिली होती त्या आज्ञेचं वीरभद्र आणि त्याच्या पार्षदांनी अतिशय काटेकोरपणे पालन केलं आणि हा यज्ञ संपूर्ण नष्ट झाला. हे सगळं घडलं. सेवकांनी रुद्राचे सगळे कामं केली, सर्वांची सर्व व्यवस्थित त्यांनी वास्त्रात लावली. हे सगळं होत असताना जे देव होते आणि अर्थात काही ऋषी जे घाबरून पळाले होते, हे सगळे पळाले आणि गेले कुठे असतील? ब्रह्मदेवाकडे गेले. हा जो यज्ञ जेव्हा झाला त्या यज्ञाला 2 देव गेले नव्हते. टोटल 3 नव्हते गेले, पण 2 देव गेले नव्हते. भगवान शंकर नव्हतेच गेले कारण त्यांना आमंत्रणच नव्हतं. पण अजून 2 देव म्हणजे कोण? तर एक म्हणजे ब्रह्मदेव आणि दुसरे म्हणजे श्री विष्णू. हे 2 देव या दक्षाच्या यज्ञात गेले नव्हते कारण अर्थात त्यांना माहीत होतं की काय घडणार आहे. ब्रह्मदेव आणि श्री विष्णूला अंतर्यामी होते, त्यामुळे ते अजिबात तिथे फिरकले सुद्धा नाही. मग देव मात्र जे आहे ते देव आणि ऋषी सगळे गेले कुठे? प्रथम गेले ब्रह्मदेवाकडे. आणि ब्रह्मदेवाला म्हणे, महाराज बघा काय घडलंय, असं असं सगळं घडलंय. ब्रह्मदेवाला माहीत तर होतंच की काय घडणार आहे आणि काय घडलंय ते. ते म्हटले, बोला पुढे काय म्हणलं तुमचं मला सांगा. नाही, हे असं सगळं घडलं, आता काय करायचं तुम्ही सांगा. ते म्हणाले की काय की तुम्ही मुलामध्ये एक चुकीची गोष्ट घडत असताना अजिबात काय बोलला नाहीत सगळे. हाही दोषच आहे ना. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की चुकीचे वर्तन जर कोणी करत असेल तर थांबवलं पाहिजे, पण तुम्ही थांबवलात का? नाही थांबवलं. शास्त्रामध्ये हे सांगितलं थांबवण्याची शक्ती नसेल तर आपण निघून जायला पाहिजे. तुम्ही निघून गेलात का? निघून नाही गेलात. जेव्हा वीरभद्र आला तेव्हा तुम्ही पळून गेलात, पण तोपर्यंत सगळं तुम्ही ऐकत होतात. कशा प्रकारे भगवान शंकराची निंदा होते, कशा प्रकारे त्याला हविद्रव्य देत नाहीत, कशा प्रकारे सती आली आहे, तिचा अपमान कसा होतोय, ती कशा प्रकारे देहत्याग करायला तयार झाली आहे, तरी पण तुम्ही काही बोलत नव्हतात. तुम्ही सगळे शांत होतात. इतके सगळे अपराध झाले तरी पण तुम्ही काय बोलला नाही. मग आता तुम्ही एवढं सगळं जर अपकृत्य केलं त्याचं फळ तर भोगावंच लागेल ना. भगवान शंकरांना तुम्ही हविद्रव्य दिलं नाही तेव्हा सुद्धा तुम्ही काही म्हणाला नाहीत. आणि आता मला काय सांगता येऊन इथे? देव म्हणाले, भगवंता आम्ही तुझे शतशः अपराधी आहोत, भगवान शंकरांचे पण अपराधी आहोत. आता काय करू तुम्हीच सांगा. आता काहीतरी उपाय पण सांगा. ते म्हणाले, ठीक आहे, उपाय तर आहे. उपाय हाच आहे की जे देव नाराज झाले त्यांना तुम्हाला परत एकदा प्रसन्न करून घ्यावं लागेल. ते तर घाबरूनच गेले. देव ऐकलं. ते म्हणले, कोणाला? महादेवांना प्रसन्न करायचं आहे. आत्ता तितके लांब असून इतके यज्ञाचं संपूर्ण ध्वंस केला त्यांनी. ते न येता त्यांचे फक्त पार्षद आले आणि आमचा संपूर्ण यज्ञ ध्वंस केला आणि
यज्ञाचा जो मुख्य कर्ता होता त्याला पण त्यांनी बळी देऊन टाकला. ही अवस्था त्यांनी तितके लांबून केली आहे. आणि अशा या भगवान शंकरांकडे आम्ही जायचं आणि जाऊन त्यांना हे सांगायचं की आम्हाला क्षमा करा, अहो आम्हाला जाळूनच टाकतील तृतीय नेत्र उधळून. काय माहीत नाही. जर तृतीय नेत्र त्यांनी उघडला आणि म्हटलं की तुम्ही कसा वाचलात तर आमचा मोक्षच आहे तिकडे, तेव्हा हे तुम्ही आम्हाला काय सांगतात, आम्ही कसं जाऊ? अहो काय सल्ला देताय तुम्ही आम्हाला? काहीतरी वेगळा उपाय सांगा. ज्यांना एवढा राग आला आहे त्याच्याकडे आम्हाला कसं पाठवता? अशा प्रकारे देव म्हणाले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, काय आहे तुम्ही म्हणता ते जरी बरोबर असलं तरी पण एक भाग तुम्हाला माहीत नाही. भगवान शंकरांनी जरी हे सगळं केलं असलं तरी पण ते करणं भाग होतं, कारण दक्षाचा अपराधच तसा होता. त्याला ते फळ मिळणं जरुरी होतं. त्यामुळे त्यांनी जे केले ते बरोबर केलं आहे. पण तुम्हाला एक भाग हा लक्षात येत नाही आहे की भगवान शंकरांसारखा देवच नाही आहे. ते जितके कोपिष्ठ आहेत तितकेच पटकन शांत होतात आणि लवकर प्रसन्न होतात. सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव असतील तर शिवशंकर आहेत. त्यांच्या इतका कुठलाही देव प्रसन्न होत नाही लवकर. भोळा साम म्हणतात त्यांना, उगीच म्हणत नाही. म्हणून राक्षसांचा आवडता देव कुठला असेल तर भगवान शंकर आहेत. 99% राक्षसांनी अर्थात भगवान शंकराचीच उपासना केलेली आहे. 1-2% फक्त असतील इतर देवांची प्रार्थना करणारे. आणि म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की भगवान शंकर हे ते लवकर प्रसन्न होणारे आहेत. जरी त्याला राग आला तरी पण तो राग पण क्षमतो आणि ते अतिशय क्षमाशील वृत्तीचे पण आहेत. म्हणून मग तुम्ही तिथे जा आणि त्यांच्या पायावरतीच डोकं ठेवा आणि त्याला म्हणा की आमचं सगळं चूक झालं आहे. आणि म्हणून जर तुम्ही असं केलं, क्षमायाचना केली, तर काहीतरी केलं तर भगवान शंकरच करू शकतील. बघा आता काय करता येईल. मी तुम्हाला माझा उपाय सांगितला की तुम्ही हे जर केलात तर काहीतरी होऊ शकेल, नाहीतर काय कठीण वाटतं मला. आणि हे सगळं जर काही झालं नाही तर पुढे आपलं राज्य सगळं चालणार कसं? पृथ्वीचं राज्य पुढे जाणार कसं? दक्ष प्रजापती नाही आहे. प्रजापतीची पण गरज असते पृथ्वीला. आणि मग जर प्रजापती नसेल तर राज्याचं कसं काय पुढे गाडा जाणार? आणि म्हणून हे करणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जा, हाच माझा तुम्हाला सल्ला आहे. अजून कुठलाही मला उपाय दुसरा माहीत नाही की ज्यामुळे पूर्वस्थिती होऊ शकेल. ज्यांनी बिघडवली तोच नीट करू शकतो आणि ते म्हणजे भगवान शंकर. तेव्हा तुम्ही तिथे जा. तेव्हा ते म्हणाले आता काही दुसरा उपाय नाही म्हटल्यावरती काय करावं? तेव्हा देव म्हणाले की हरकत नाही, तुमचा सल्ला आम्हाला मान्य आहे, परंतु आमच्याबरोबर तुम्ही पण आलं पाहिजे. कारण काय, देवाने एवढा धीर होत नव्हता. देव म्हणले सल्ला बरोबर आहे, परंतु आम्ही खरे अपराधी आहोत ना. तुम्ही काय अपराध केलेले नाही, तेव्हा तुम्ही आम्हाला लीड करा, तुम्ही आमचं नेतृत्व करा, तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागून येतो. तुमच्यावर ते पटकन रागवणार नाही. रागवले तरी ते आमच्यावर रागवतील ना. तर तुम्ही चला, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही फक्त पुढे व्हा, आम्ही मागोमाग येतो त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवायला. फक्त पुढे मात्र तुम्ही राहा. तर आम्हाला जायचा काही धीर होत नाही बघा. हां, अशा प्रकारे देवाने सुद्धा ब्रह्मदेवाला साकडं घातलं. ब्रह्मदेव म्हणाले आता सल्ला तर मी दिला आहे, तर सल्ल्याप्रमाणे थोडं वागण्यासाठी सुद्धा मला मदत करायला पाहिजे ना. फक्त सल्ला देऊन चालणार नाही, थोडं मला पुढे पण जायला पाहिजे. शेवटी देव पण माझीच आहेत, भगवान शंकर तर आहेतच. ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. तुम्ही जर माझ्याबरोबर येणार असाल तर मी नक्की जाईल. आणि मग ब्रह्मदेव निघाले. त्याने अर्थात इतर सर्वांना आपल्याबरोबर घेतलं. सगळे देव त्यांच्या मागे होते, सगळे ऋषी त्यांच्या मागोमाग आले. यथावकाश ते कैलास पर्वताकडे निघाले. कैलास पर्वत अतिशय सुंदर पर्वत, अतिशय सुंदर असा पर्वत होता. सगळ्या प्रकारची झाडं झुडपं, सगळ्या प्रकारचे पशु तिथे होते, अनेक प्रकारचे वृक्ष तिथे होते, अनेक प्रकारचे पक्षी तिथे सुंदर सुंदर होते, अनेक फुलं झाडं होती, फलं झाडं होती. अतिशय वनश्री अतिशय सुंदर होती. सुंदर सुंदर असे तिथे जे आहे ते झरे होते. त्यांच्या पाण्याचा खळखळाट खूप सुंदर ऐकू येत होता.
आणि अशा प्रकारे अतिशय रमणीय स्थान म्हणजे कैलास पर्वत होता. आणि त्या कैलास पर्वताच्या शिखरावर ते राहायचे. म्हणजे विचार करा. आणि तिथे एक सुंदर नदी पण होती, नंदा नावाची. आणि ती नदी अर्थात पवित्र होती, कारण ती नदी पवित्र होती कारण ती कैलास पर्वत होती. परंतु तिचं पावित्र्य का वाढलं होतं, तर प्रत्यक्ष सती माता तिथे स्नान करायची. त्यामुळे ती पवित्र असलेली नदी अतिशय पवित्र झाली. सतीच्या ह्या स्नान करण्यामुळे त्या नदीचं पावित्र्य वाढलं होतं. जसं संत जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्रात जातात तेव्हा तीर्थक्षेत्र पवित्र होतं. आपण गेल्यावरती आपण पवित्र होतो, पण जर संत गेले तर तीर्थक्षेत्रसुद्धा पवित्र होतं, असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. किंबहुना तिथल्या सगळ्या नद्या ज्या असतात तीर्थक्षेत्र, तर त्या अशा प्रकारच्या संतांची वाट बघत असतात की अशी लोक आमच्याकडे येऊत आणि त्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शामुळे आमचं पावित्र्य परत आम्हाला मिळो. कारण आमच्यासारखे जी लोक जातो आपण त्यांना अपवित्र करतो, आपल्या शरीराचे मलिनता तिकडे घालवतो, आपलं पाप तिथे जातं आणि ते त्यांना धारण करायची पाळी येते. परंतु जेव्हा संत जातात तेव्हा त्यांच्या चरणकमलाच्या स्पर्शामुळे त्यांचं पावित्र्य परत त्या नद्यांना परत मिळतं, तीर्थाला परत मिळतं. आणि म्हणून तीर्थक्षेत्र जी आहेत ती संतांच्या आगमनाने पवित्र होतात. जसं या ठिकाणी ही नंदा नावाची जी नदी होती ती मुळात जरी पवित्र असली तरी पण त्या जलामध्ये सती माता जी आहे ती नेहमी स्नान करायची आणि म्हणून ते अधिक पवित्र झालं होतं. अशा प्रकारे ती सुंदर नदी पण देव बघत होते की किती सुंदर आहे हा कैलास पर्वत. इतकं सगळं सुंदर आहे, इतकं सगळं तिथे सौंदर्य आहे की जणू काही यक्षाची राजधानीच आहे, इतकं सुंदर हे. आणि अशा या सुंदर ठिकाणी एक अतिशय मोठा असा एक वटवृक्ष होता, अतिशय प्रचंड असा एक वृक्ष होता. तो वृक्ष किती मोठा होता त्याचं वर्णन आहे की हा वृक्ष 100 योजन उंच होता. त्याच्या फांद्या 75 योजन पसरलेल्या होत्या. तर इतका अति महाकाय असा हा वृक्ष होता, वटवृक्ष होता. अर्थात वटवृक्ष असाही मोठा असतो, परंतु हा त्याला आपण म्हणतो की असामान्य होता, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्या भाषेत. असामान्य असा हा वटवृक्ष होता. आणि या असामान्य अशा ह्या वटवृक्षाच्या खालीच भगवान शंकर जे आहेत ते शांतपणे बसलेले होते. इतकं सगळं सौंदर्य आसपास आहे, इतकं सुंदर वनश्री आहे, सगळं काही आहे, परंतु भगवान शंकर मात्र त्या ठिकाणी शांतपणे ध्यानस्थ बसलेले आहेत. या सगळ्या वनश्रीचा, या सगळ्या सौंदर्याचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम न होता, कशातही न गुंतता ते शांतपणे नेहमीप्रमाणे ध्यानस्थ बसलेले होते. अनेक ऋषी, अनेक मुनी त्या ठिकाणी आले होते त्यांची सेवा करायसाठी आणि सेवा करत होते. भगवान शंकरांकडून कृपा प्राप्त व्हावी म्हणून अनेक ऋषी त्यांची सेवा करत होते. कोणी जप करत होता, कोणी तप करत होता, कोणी सेवा करत होता. सगळी लोक भगवान शंकरांची जी आहे ती कृपा धारण करण्यासाठी येऊन बसले होते. अर्थात त्या ठिकाणी सनानंद जे होते, भगवान जे आपण म्हणतो की सनत कुमार किंवा सनकादिक ऋषी म्हणतो, ते सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि ते सुद्धा तिथल्या इतर लोकांना काही उपदेश करत होते. आणि अशा प्रकारे सगळे महान लोक त्या ठिकाणी आलेली होती. भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची कृपा संपादन करण्यासाठी आले होते. आणि भगवान शंकर मात्र शांतपणे कुबडी अर्थात त्यांच्याकडे होती, त्याच्यावरती एक हात ठेवून एकाग्र चित्ताने डोळे मिटून ब्रह्मानंदाचा आनंद घेत होते. अशा ठिकाणी अर्थात सर्व देव आणि त्यांच्या पुढे सर्वात पुढे म्हणजे अर्थात ब्रह्मदेव पुढे होते. सगळ्या देवांनी आल्या आल्या लांबूनच हात जोडूनच त्याने प्रवेश केला त्यांच्या त्या झाडाच्या जवळच्या भागामध्ये. कारण मनामध्ये भीती होती की महादेवाने बघितलं तर काय करतील माहीत नाही. आणि अशा प्रकारे हात जोडून सगळे देव तिथे आले आणि त्यांच्या चरणाला वंदन करायला लागले.
आणि ते वंदन करत असताना जेव्हा ब्रह्मदेव तिकडे आलेले बघितलं, जेव्हा महादेवाने, तेव्हा लगेच महादेव मात्र स्वतः उठून उभे राहिले. ब्रह्मदेवाला बघून भगवान शंकर उठून उभे राहिले. अर्थात ब्रह्मदेवाने त्यांना प्रणाम केला, कारण महादेवांची पात्रता ही कितीतरी पटीने वर होती, हे तर आपल्याला माहीतच आहे. ब्रह्मदेवाला बघितल्यावरती अर्थात महादेवांना खूप आनंद झाला आणि त्याने उठून त्यांना अर्थात नमन केलं. त्यांनी यांना केलं, यांनी त्यांना केलं. दोघंही एकमेकाला नमन करतात. दोघाही देवांना एकमेकाविषयी किती आदर होता बघा. आणि मग अर्थात दोघांनी एकमेकाला नमन केलं. सर्व देवांनी तर अर्थात भगवान शंकराच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलंच होतं. त्या सर्वांचा त्यांनी नमस्काराचा स्वीकार केला आणि म्हणाले, बसा. सर्व देवांनी एक सुस्कार सोडला, चला बसा म्हणल्यावरती काय आता आपल्याला शाप वगैरे काही मिळणार नाही, तृतीय नेत्र काय उघडणार नाहीत, एवढी खात्री झाली. चला आता बघता येईल पुढचं काय ते. ब्रह्मदेव आहेतच. भगवान शंकर बसा म्हणल्यावरती ब्रह्मदेव अर्थात पुढे झाले आणि ब्रह्मदेव म्हणाले, महादेवा काय म्हणू मी तुम्हाला, काय सांगू. आपण तर या सर्व जगाचे स्वामी आहात, आपण सर्व जाणता आहात, आपण अंतर्यामी पण आहात. या जगामध्ये जे काही चालू आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय, याच्यामधला शेवटचा भाग आपणच करता आहात ना. सगळा जगाचा संवाद शेवटी आपल्याच हस्ते होणार आहे. आणि आपण सर्व देवांचे देव आहात, महादेव आहात. आपल्याला काय माहीत नाही ते सांगा. सगळं आपल्याला माहीत आहे. आपणच करते करविते आहात. तेव्हा मी आपल्याला काय सांगू. महान लोकसुद्धा आपल्याकडे आलेत. सनकादिक ऋषींसारखे ऋषी आपल्या चरणी आले आहेत. अनेक देव आलेत, अनेक ऋषी आलेत. आपल्याकडून ते उपदेश घेऊ इच्छितात, आपली कृपा संपादन करू इच्छितात. हे सगळं अशा प्रकारचं दृश्य इथे आहे. आणि मी आपल्याला आता काय सांगू, मलाही समजत नाही आहे. आपण खूप दयाळू आहात, हा आपला लौकिक आहे. आपल्या चरणी जी लोक आलेत, मग ते देव असोत, असुर असोत, गंधर्व असोत, ऋषी असोत, मुनी असोत, आपण त्यांना कधी विनमुख पाठवलेलं नाही आहे. आणि हे नक्कीच मी जाणतो. आपल्या चरणी आलेल्या प्रत्येकाला आपण आश्रय दिलेला आहे, कृपाच केलेली आहे. आणि म्हणूनच याच गोष्टीमुळे मी स्वतः या सर्व देवांना आपल्याकडे घेऊन आलेलो आहे. आपल्याला माहीत आहे की काय घडलेलं आहे. जे काही घडलं ते नक्कीच चुकीचं घडलं आणि त्याची फळसुद्धा जे काय म्हणायचं ते बरोबर मिळालेलं आहे असं मला वाटतं. कारण ज्याने अपराध केला आहे त्याला तुम्ही शिक्षा दिलेली आहे, अर्थात आपल्या पार्षदांच्या मार्फत. पण ती गोष्ट आपण अतिशय योग्य केली असंच मला वाटतं. मी असं कधीच म्हणणार नाही की ती अयोग्य गोष्ट घडली. कारण जी लोक अशा प्रकारचं पाप करतात त्यांना अशा प्रकारचं फळ मिळायलाच पाहिजे. आणि अशा प्रकारचं फळ आपण त्यांना देवविलं, ही पण त्यांच्यावर असलेली कृपाच आहे असं मी मानतो. ती शिक्षा नाही आहे. तुमच्याकडून जर ती शिक्षा झाली असेल तर ती शिक्षा म्हणजे सुद्धा एक प्रकारचं फळच आहे असं मी मानतो. आणि ते खरोखर यथार्थ पण आहे, नाही का. कारण जसं भगवंताच्या हातून जर कोणाचा वध झाला, मग भगवान शंकर असोत किंवा विष्णू असोत, त्याचा उद्धारच होणार आहे, नाही का. त्यामुळेच तर ब्रह्मदेव म्हणतात की ज्यांनी अपराध केला त्या सर्वांना तुम्ही दंड देण्याची व्यवस्था केलीत. आणि ही त्यांच्यावरती अवकृपा नव्हे, कृपाच आहे आपली असं मी मानतो. आणि म्हणूनच आपल्याकडे आलो आहे. आपल्यावर त्याने खूप अन्याय केला, आपण यज्ञभाग मिळवण्याचा नक्कीच आपल्याकडे अधिकार आहे, प्रश्नच नाही आहे. परंतु हा जो दक्ष होता, याची मती जी आहे ती भ्रष्ट झाली होती. याला खूप अहंकार आला होता आणि म्हणून त्याने हे कृत्य केलं आहे. पण त्याला फळ मिळालं. परंतु या देवांनी बाकीच्यांनी काय अपराध केला, या ऋषींनी काय अपराध केला आहे. अहो, यज्ञ जो आहे तो व्हायलाच पाहिजे. यज्ञ हा खूप चांगल्या गोष्टीसाठी केलेला होता, त्यामुळे हा यज्ञ पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून दक्षाचा हा जो यज्ञाचा संकल्प त्याने सोडला आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे. कारण हा पूर्ण होण्यामध्ये सृष्टीचं कल्याण आहे. आणि सृष्टीच्या कल्याणासाठीच हा यज्ञ जो आहे तो दक्ष प्रजापतीने केला होता. कारण त्याचं कामच आहे
की आपल्या प्रजेचं रक्षण करणं, आपल्या प्रजेसाठी जे काही चांगलं होईल ते करणं, आणि ते चांगलं होण्यासाठीच तो यज्ञ त्याने योजला होता. परंतु काही चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे तो यज्ञ पूर्ण झाला नाही. पण तो पूर्ण होणं जरुरी आहे. आणि अर्थात तो पूर्ण होण्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे ज्यांनी तो यज्ञाचा संकल्प सोडला आहे, दक्ष, आणि तो जिवंत व्हायला पाहिजे पहिला. कारण यज्ञ अर्धवट झाला म्हणजे काय, यज्ञाला सुरुवात तर झालेली आहे पण मध्येच तो ध्वंस झाला आहे. ज्याने संकल्प सोडला तोच जर अस्तित्व नसेल तर यज्ञ पुढे जाणार कसा? संकल्प केलेली व्यक्ती तिथे पाहिजे असं शास्त्र म्हणतं. आणि संकल्प सोडलेली व्यक्ती ती आता मृत झाली आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा यज्ञ पूर्ण होण्यासाठी आपणच आम्हाला मदत करा. आणि त्याच्यासाठी पहिलं काम तुम्हाला देवा करावं लागेल ते म्हणजे यजमान जो आहे, ज्याने हा संकल्प सोडला आहे दक्ष, त्याला आपल्याला जिवंत करावं लागेल. भगदेवता जो आहे त्याला अर्थात शिक्षा मिळाली, त्याचा नेत्र फुटलेले आहेत, त्याला नेत्र येऊ द्या. भृगु ऋषींना पण शिक्षा झालेली आहे, त्याची दाढी मिशी गेलेली आहे, त्यांना ती परत द्या. कुश नावाचा देव आहे, त्याचे दात पडलेत, त्याला पण ते पहिल्यासारखे तुम्ही देऊन टाका. शिवाय पार्षदगणांनी जो काही तिथे भडीमार केला दगडांचा किंवा शस्त्रांचा, त्यामुळे अनेक जे ऋत्विज आहेत ते घायाळ झाले आहेत, त्यांची शरीरं घायाळ झाली आहेत. ती पूर्ववत होणं जरुरी आहे. तेव्हा ती सुद्धा पूर्ववत होत अशा प्रकारचा आशीर्वाद आपण द्यावा. आणि नंतर हे सगळं जर आपण केलं आपल्या आशीर्वादाने तर नंतर नक्कीच यज्ञ पूर्ण होईल. आणि या यज्ञामध्ये अर्थात भरपूर भाग जो आहे हा विभाग शिल्लक राहणारच आहे, जो अर्थात आपल्याच वाटेचा आहे, नव्हे आपलाच त्याच्यावर हक्क आहे. तेव्हा ते हविद्रव्यसुद्धा आम्ही नंतर समर्पित करू आपल्या नावाने. तेव्हा त्याचाही आपण स्वीकार करून आम्हाला उपकृत करावा अशी माझी विनंती आपल्या चरणी आहे. तेव्हा महादेवा, माझ्या या प्रार्थनेचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती केवळ माझी नाही, माझ्याबरोबर आलेल्या सर्व ऋत्विजांची आहे, सर्व देवदेवतांची आहे, सर्वांची आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे अर्थात विनंती त्यांनी महादेवांना केली. महादेव अर्थात भोळा सांबच. इतकी प्रार्थना केल्यावरती त्यांना काय प्रसन्न व्हायला वेळ लागतो. भगवान शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले की ब्रह्मदेवा, दक्ष तर नक्कीच मदानी मोहित झाला होता आणि म्हणून त्यांनी हे सगळं चुकीचं केलं. आणि त्याच्याबरोबर जे बाकी लोक होते त्यांनी त्याची साथ दिली. आता त्यांनी काय केलं त्याच्यावरती मी चर्चा करणारच नाही, आठवण पण करणार नाही. पण काय जे काय त्यांनी केलं ते चुकीचं झालं होतं म्हणून त्याला थोडी शिक्षा करणं गरजेचं होतं, नाहीतर चुकीचा संदेश गेला असता. म्हणून मी थोडीशी त्याला शिक्षा केली आहे. आता तुम्ही जे सांगितले की यज्ञ परत व्हायला पाहिजे, बरोबर आहे. पण यज्ञ केल्याने सर्वसामान्य पृथ्वीवरच्या लोकांचं किंवा सर्व देवगणांचं भलं होणार आहे, सगळ्या प्रजेचं भलं होणार आहे, म्हणून हा यज्ञ करणं आवश्यक आहे. अगदी बरोबर गोष्ट आहे. पण तुम्ही म्हणालात की यज्ञ पूर्ण होण्यासाठी ज्यांनी संकल्प सोडला आहे त्या दक्षाला पहिल्यांदा तुम्हाला जिवंत करावं लागेल, हे तुम्ही सांगितलं. हेही बरोबरच आहे. पण दक्ष प्रजापतीचं जे शरीराचा वरचा भाग आहे मस्तकाचा, तो त्यांनी अग्नीला अर्पण केला आहे आणि अर्थात अग्नीने त्याला स्वाहा केलं. त्यामुळे आता त्याला पूर्वीसारखं त्याचं मस्तक मिळणं कठीण आहे, मिळू शकत नाही. म्हणून त्याला एक करता येईल की बकऱ्याचं डोकं तुम्ही त्याला लावा, तो जिवंत नक्की होईल, पण त्याचं जे मस्तक असेल ते बोकडाचं असेल, शरीर त्याचंच राहील. तेव्हा हे आपल्याला करता येऊ शकतं, त्याला जीवदान नक्की मिळेल. तुमची दुसरी विनंती होती की भगदेवासंदर्भात, की भगदेवाचे डोळे आमच्या पार्षदांनी काढले, कारण त्यांनी ते डोळेचा वापर करून खुणा केल्या होत्या की करा करा, काय नाही, बरोबर करताय.
आणि हे सगळं म्हणून तुमच्या पार्षदांनी त्याला शिक्षा दिली, त्यांचे डोळे काढून टाकले. तुम्ही मागणी केलीत की त्याचे डोळे परत द्या. डोळे तर त्यांना काही परत येणार नाही तसे लगेच. फक्त एक करता येईल की हा भगदेव जो आहे तो त्यांचे जे इतर देव आहेत, मित्रदेव, त्यांच्या डोळ्यामधून त्याला सगळं दिसेल. त्याच्या स्वतःच्या डोळ्याच्या ठिकाणी डोळे येणार नाहीत, परंतु इतरांच्या डोळ्यामधून त्याला ज्या काही गोष्टी बघायच्या किंवा बघत होता ते सगळे त्याला बघता येतील. अशा प्रकारचा मी उशाप देऊ शकतो. तिसरी गोष्ट, उषा नावाचा जो एक देव आहे त्याचे दात जे आहेत ते आमच्या पार्षदांनी पाडलेत. कारण जेव्हा माझी निंदा केली त्यावेळेस हा उषा नावाचा देव जो आहे तो हसत होता, दात काढत होता आपल्या भाषेत. आणि म्हणून माझ्या पार्षदांनी त्यांना पण शिक्षा केली, त्याचे दातच तोडून टाकले. तुमचं म्हणणं आहे की यांना त्याचे दात सगळे परत द्या. या बाबतीत मी असं करू शकतो की ज्या ठिकाणी हे देव जातील, ज्या ठिकाणी त्या ठिकाणचा जो यजमान आहे त्या यजमानाच्या दातांचा वापर तो खाण्यासाठी करू शकेल. पण मुखामध्ये त्याचे दात नसतील, पण तो त्यांच्या दाताचा वापर करून खाऊ शकेल. यजमानांचे दातच त्याला वापरावे लागतील. कारण ती जी खूण आहे ती अशीच राहील दात गेल्याची. का तर त्याला शापाचा थोडा तरी परिणाम दिसला पाहिजे, इतरांना थोडा दिसला पाहिजे. कारण परत अशा प्रकारचं दुष्कृत्य करू नये म्हणून याचे दात जे आहेत कुशदेवताचे हे त्याला मिळणार नाही आहेत, फक्त त्याला वापर करता येईल. आणि भगवदेवतेला सुद्धा डोळे असणार नाहीत पण दिसेल. म्हणजे त्यालाही जाणीव होईल, इतर देवांना जाणीव होईल की या डोळ्यांचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा. वाईट गोष्टीसाठी केलं तर काय होतं त्याचं हे उदाहरण असेल. त्यामुळे त्याला त्याचं काम नक्की होईल. तुमचा पुढचा जो भाग होता मागणीचा, आपल्या भाषेत डिमांड, की एकामागे एक मागण्या केल्या होत्या सगळ्या, त्यातल्या या मागण्या तुम्ही पूर्ण केल्यात. तुमच्या मागण्या अजून आहेत, संपलेल्या नाही आहेत. तुम्ही हेही म्हणाला होतात की या ठिकाणी काही जे लोक आहेत त्यांना पार्षदांनी बरेच शस्त्राचे वार केलेत, त्यामुळे काही लोकांचे काही अवयवाला जखमा झाल्यात, काही लोकांचे हात तुटलेत. अश्विनी कुमार जे होते त्यांच्या हाताला इजा झाली होती. तेव्हा त्यांनी काय करावं, तर त्यांनी आता पुष जो आहे, पुषा नावाचा जो देव, त्याच्या हाताचा त्यांना वापर करावा लागेल. त्याच्या हाताचा वापर करून त्यांना त्यांचं काम करता येईल. पण हात परत मिळणार नाहीत, हा त्याचा दुसरा अर्थ झाला. तसेच भृगू नावाचे जे ऋषी आहेत त्यांच्या दाढी मिशा ज्या आहेत त्या अर्थात काढल्या होत्या आमच्या लोकांनी. कारण त्या मिशावर त्यांनी पीळ भरला होता माझी निंदा करत असताना, शाप देत असताना. त्याला मिशा परत येतील पण त्या माणसासारखं नाही, त्या बकऱ्यासारख्या मिशा त्यांना येतील. म्हणजे त्यांना पण आठवण राहील की मी जे दुष्कृत्य केलं होतं हे चुकीचं केलं होतं, म्हणून त्याला मिशा जरी आल्या तरी त्याचं स्वरूप जे आहे ते अर्थात बकऱ्यासारख्या त्याला मिशा येतील. अशा प्रकारे ते म्हणाले, बघा तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्यात, नाही असं नाही, फक्त वेगळ्या प्रकारे केल्यात. कारण यज्ञ व्हावं अशी तुमची इच्छा आहे तशी माझी पण इच्छा आहे, कारण ती एक चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हणतो की हे असं सगळं होईल आणि दक्ष प्रजापती पण नक्की जिवंत होईल. अशा प्रकारचा मी हा उशाप एक प्रकारे देतो आहे किंवा वर देतो आहे असं समजा. जेव्हा भगवान शंकरांनी अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरती तोडगा जेव्हा सुचवला तेव्हा सगळे जमलेले जे ऋत्विज होते, सगळे देव होते, त्यांनी आनंदाने बोलायला सुरुवात केली. वा 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 वा, किती छान तोडगा शोधलात महाराज, किती छान गोष्ट केली. इतक्या वेळ ते मुठीमध्ये अक्षरशः प्राण धरून बसले होते की काय माहिती भगवान शंकरांना कधी राग येतो आणि काय होतं. सगळ्या मागच्या गोष्टी निघाल्या तर राग येऊ शकतो. आपल्या प्रिय पत्नीचं त्या ठिकाणी जे आहे ते तिने देहत्याग केला आहे म्हणल्यावरती राग येऊ शकतो, म्हणून ते थोडेसे घाबरले होते. परंतु जेव्हा भगवान शंकरांनी अशा प्रकारे सगळ्या गोष्टी कबूल केल्या तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, भगवंता खरंच
जे आम्ही ऐकलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आहात. ब्रह्मदेव म्हणत होते की जरी त्यांना राग येत असला खूप तरी पण ते शांत पण तितकेच होतात आणि कृपा पण सगळ्यात लवकर करतात. हे आम्हाला दिसलं या ठिकाणी. खरंच आपण किती कृपा केलीत आम्हा सर्वांवर. आम्ही सगळे आपले अपराधी आहोत. आम्ही पण त्याच्यामध्ये कळत नकळत काही अंशी सहभाग केलेला आहे, पण आपण आम्हाला काही शिक्षा केली नाही. आम्ही सगळे आपल्या चरणी आलो आणि आपण आम्हाला क्षमा केली. खरंच किती चांगली गोष्ट केलीत. आपण धन्य आहात. अशा प्रकारे सगळे लोक भगवान शंकरांची जी आहे ती स्तुती करायला लागले. मग ऋषी त्यांना म्हणाले दक्षांना ह्यांना ब्रह्मदेवाला आणि महादेवांना की आता जर आपल्याला यज्ञ करायचा असेल तर मग महादेवांना विनंती करा की आपण तिथे जाऊया जिथे यज्ञ होणार आहे. तिथे यांना घेऊन चला आणि तिथे घेऊन चला आणि मग पुढचं सगळं होईल. अर्थात अशी विनंती केल्यावरती भगवान शंकराने त्याप्रमाणे केलं. ते त्या यज्ञस्थळी आले आणि दक्षाचं धड तिथे पडलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी अर्थात बकरीचं जे तोंड होतं ते त्यांनी त्या ठिकाणी लावलं आणि दुसऱ्या क्षणी दक्ष जो आहे जसा झोपेतून उठलेली व्यक्ती उठते तसा जागा झाल्यासारखा तो उठून बसला आणि अर्थात जेव्हा त्यांनी भगवान शंकरांना बघितलं तेव्हा मात्र त्यांनी त्याच्या चरणावरच डोकं ठेवलं. त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. त्याला सगळं काही आठवलं की आपण काय कृत्य केलं होतं, किती चुकीचं कृत्य केलं होतं, किती आपण द्वेष केला होता भगवान शंकरांचा. आणि हे सगळं झाल्यामुळेच आपली कन्यासुद्धा जी आहे ही सुद्धा त्या ठिकाणी तिने देहत्याग केला होता. आणि असं सगळं होऊन सुद्धा आज भगवान शंकरांनी मला परत जीवदान दिलं आहे. हे जेव्हा त्याला लक्षात आलं तेव्हा त्यांनी भगवान शंकरांच्या अर्थात चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि त्यांची मनपूर्वक प्रार्थना केली. आणि अशा प्रकारे यज्ञाचा ध्वंस जरी झाला होता, जरी अनेक प्रकारची शिक्षा दिली गेली होती, तरी पण भगवान शंकरांनी त्या सगळ्या गोष्टीला क्षमा करून तो यज्ञ परत नीट व्हावा म्हणून दक्ष प्रजापतीला जीवदान दिलं. आणि इतर सगळे देव होते त्यांनासुद्धा त्यांनी एक प्रकारे वरदान देऊन त्यांनासुद्धा त्यांच्या काही गोष्टी परत दिल्या होत्या. आणि अशा प्रकारे ही गोष्ट घडली. यानंतर अर्थात दक्ष जो आहे त्या दक्षाने भगवंताची खूप स्तुती केली, खूप त्यांनी स्तुती केली. आणि नंतर स्तुती केल्यानंतर पुढे तो यज्ञ झाला. तर याच्या पुढे नंतर तो यज्ञ कशा प्रकारे संपन्न झाला आणि कशा प्रकारे त्यांनी त्याची स्तुती केली, हा सगळा जो भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये बघूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक जो आहे तो 35 समाप्त होत आहे. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. या सर्व भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. तिचा स्वीकार करावा. श्रीराम. या भागासंदर्भात जर आपल्याला काही ॲडिशन करायचं असेल तर जरूर करावं. श्रीराम समर्थ.